सर्व तुमचे 28 चेअरमन राहिलेले त्यांनी कसा कारभार केलेला सगळ्यांना माहिती आपली संस्था सगळे सुशिक्षितांचे पुढच्या दुरुस्तीच्या वेळेस नाही संचालकाला असं मानता येणार एक प्रस्ताव प्रत्येक सभासदाचा विमा काढण्यात जाणार विमा काढला इन्शुरन्सचा आज आपण एक मिनिट आज आपण नरोडे सणाच्या पत्नीला चेक दिला 12 लाखाचा चेक दिला ऐका 12 लाखाचा चेक दिला ते त्यांचे नरोडे सर कसे वाढले ऐका तुम्ही प्रत्येक सभासद एक मिनिट ज्या सभासदाला फाशी घेऊन गेला असेल त्याला इन्शुरन्स मान्य करतं का नाही करत आपली सूचना ज्याप्रमाणे सभासदाच्या ठिकाणी आपल्या कष्टाच्या कामाचा पैसा आपण एक कर्ज म्हणून आणि त्याची परतफेड म्हणून आपण या सोसायटीमध्ये सोसायटी आपली जर्नी आहे माया आहे आणि हिच्यापासून आपले अनेक चांगले सुखदुःखाचे काम सुद्धा घडत असतात परंतु या सभासदाला आपण वेठीस धरू नका याचं कारण असं आहे की सभासदासोबत आणि जेव्हा त्या सोसायटीमध्ये मी तर मागच्या एका वर्षामध्ये त्या सोसायटीत पाय दिलेला नव्हता त्याचं कारण काही वेगळं आहे आणि ते सर्व तुम्हाला माहित आहे की त्या सोसायटीमध्ये पाय न देण्याचं कारण काय असेल एक वेगळ्या प्रकारचं वळण त्या सोसायटीला लागलं होतं तिथे घडला होता विषय म्हणून परंतु तो विषय बाजूला ठेवून मी आता बोलतोय की जसे आपण सभासद आहोत ज्याप्रमाणे सभासद या ठिकाणी आपलं 24 लाख द्या सध्या 5 देऊ कर्मचाऱ्यांना सुद्धा 5 लाख रुपये कर्ज देण्याचा ठराव आहे आणि तो सुद्धा आणि आपण फक्त शिक्षक संघटनेला देतो इतर जे होतं ते इतर दवाखान्याचे विषय होता आणि आपण सर्व फक्त आपल्याच लोकांना देतो त्यामुळे आपण आता जी नियमावली बनवली त्यामध्ये सर्वांना फक्त आपण मोफत देतोय फक्त त्या नियमावलीचं पालन करून देतो आपण पैसा कोणाकडून घेत नाही फक्त आपण पत्र घेतो त्यांचं पत्रही होतं जी एक खुर्ची तुटली ती आपण भरून घेतलेली आहे सर तुम्ही खुर्ची जी तुटली त्याच्या आहे का घेतला असेल त्याची नोंद सर त्याच कंपनीची खुर्ची आणून दिलेली आहे आता ऐकून घ्या तुम्ही सर संबंधित संचालकाला पाहून आम्ही बैठक दिलेली नाही येते दुसरी गोष्ट जो प्रकार झाला तो निंदनीय होता दोन्हीकडून त्या ठिकाणी घटना घडली सदरील प्रकरण हे पोलीस स्टेशनला गेलं संचालक म्हणून आम्ही त्या ठिकाणी 10 वेळेस गेलो सर आणि याच्यावर सांगतो आता सध्या जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट प्रकरणात आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही हे लक्षात घ्या जो निर्णय लागेल त्याच्यानंतर संचालक मंडळ त्याच्यावर ठराव घेईल संबंधिताचा एक तर संचालक पद रद्द होईल नाही तर संबंधिताचा सभासद रद्द होईल जो न्याय देवता जो निर्णय देईल त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ शकत आम्ही आता हा निर्णय घेऊ शकत नाही हे जे सांगतात की आम्ही सीसीटीव्ही दिलं तुम्ही दिलेलं नाही पोलिसात परस्पर फिर्यादी झाल्यानंतर त्या आरोपावरून पोलीस तुम्ही दिलेलं नाही विषय असा आहे की विषय महत्वाचा विषय आहे जर खुर्ची तुटली याचा अर्थ भांडण झाले आहे दुसरं तिथं शिक्षकांच्या व्यतिरिक्त बाहेरचे भाडोत्री गुंड तिथं आत्मदान होते त्याच्याबद्दल तुम्ही काय करते सांगा न्यायप्रविष्टांचे फिर्यादीचं बघून घेतील पतसंस्थेच्या आवारात घटना घडली पतसंस्थेने काय केलं तिथं खून करील
उत्पन्न जरी आपल्याला मिळत असलं तर त्यासाठी सुद्धा आता उद्या जर तुम्ही त्यांचं लेखी व्यवस्थित करून घेतले नाही आणि त्यांनी जर म्हणला आम्ही 12 महिन्यापासून करू शकत नाही, सर्व आपले शिक्षकच आहेत. जी काही नाही कनिष्ठ अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये थोडासा वादांतिक मुद्दा होता, परंतु तो आपल्या पतसंस्थेशी संबंधित नव्हता. ती जुनी पेन्शन संघटनेची मीटिंग होती, त्यामुळे तो त्यांच्या त्या संघटनेची वैयक्तिक बाब आहे. ती वगळता पूर्ण ही जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व ठराव मंजूर करण्यात आलेले आहे आणि लवकरच ते ठराव मंजूर होतील. अशा पद्धतीने हसी खेळीच्या वातावरणामध्ये ही पूर्णपणे 24 लाख करणे आणि त्यानंतर शेअर्समध्ये 2000 करणे अशा पद्धतीचे ठराव पूर्ण मंजूर झालेले आहे. सर कोणता विषय होता का त्याच्यावर गदारोळ झाला? एक जुनी पेन्शन संघटनेची मीटिंग होती, त्यामध्ये त्यांची वादावादी झाली होती आणि ते प्रकरण त्यांच्या आपसातला विषय होता. कोर्ट मॅटर आहे आणि हे कोर्ट मॅटर पेंडिंग नाव वैयक्तिक वाद होता तो त्या संघटनेमधला, त्याच्यामध्ये पतसंस्थेचा काही संबंध नाही. असं म्हणणं नाही आपल्याला पोलीस ते पोलीस आणि न्यायालय ठरवेल, त्यानंतर आम्ही कारवाई करू. गुंड होते का शिक्षक होते आम्ही कोण ठरवणार? हे न्यायालय जेव्हा ठरवेल तेव्हा आम्ही नक्कीच न्यायालयाचा आदेश येईल, त्याच्यानंतर आम्ही कायदेशीर कारवाई करू. शिक्षकांच्या फायद्याच्या कोणकोणत्या ठराव होते? ठराव काय घेतला? यामध्ये कर्ज मर्यादा वाढवणे, त्यानंतर शेअर्स मर्यादा ही 1200 हून 2000 करणे आणि कर्ज मर्यादा वाढवणे हे 2 महत्त्वाचे ठराव या ठिकाणी घेण्यात आले. किती मर्यादा किती वाढवली त्याच्या? आपण प्रस्तावित 24 लाख केली होती, परंतु सभासदांनी 28 लाख रुपये करावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था मर्यादित संभाजीनगर तालुक्याच्या वतीनं अतिशय सकाळपासून या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि गुणवंत पालकांचा या ठिकाणी सत्कार केला. त्याचप्रमाणे सर रिटायर झाले त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. अतिशय सुरुवातीच्या काळामध्ये या ठिकाणी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व सत्कार झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये जेवण झाल्याच्या नंतर अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सुरुवात झाली आणि या संचालक मंडळामध्ये वर्षभरामध्ये त्यांनी चांगले कामं करून या सोसायटीचा व्याजदर कसा वाढवता येतील, सोसायटीला कसा फायदा होईल यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये विविध प्रकारचे
काही गाळे भाडे तत्वावर देऊन त्यामध्ये सुद्धा वसुली करून जास्तीत जास्त सोसायटीला उत्पन्न कसं होईल यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि सोसायटी सभासदांच्या हिताचे निर्णय या ठिकाणी आज झालेले आहेत. संचालक मंडळ आणि सभासदांच्या मागणीवरून कर्ज मर्यादा ही 28 लाख करणे जी मंजूर होईल ती होईल, परंतु आणि शेअर्स मर्यादा ही सुद्धा 1200वरून 2000 करणे अतिशय महत्त्वाचे ठराव या ठिकाणी घेण्यात आले. त्याचप्रमाणे व्याजाचा दर सुद्धा कमीत कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदरणीय सर्व संचालक मंडळाचा राहील अशी त्यांनी ग्वाही दिली आणि सर्वच्या उपस्थितीमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही सभा पार पडली. धन्यवाद. आपलं नाव? मी जगन्नाथ मुरमे, सभासद.